अध्याय 10. श्री गणेशाय नमः. वक्रतुंड गणाधिपती विद्यार्णवा कळा संपत्ती वक्तवरदा हरिसी आरती मंगळमूर्ती गजानना. जय जयाजी आदिनाथा मायाचक्रचालकानंता सर्वाधीशा भगवंता साक्षात अक्षय मोक्ष तो. तरी मागील अध्यायी निरूपण श्री गोरक्षाचा पावणी जन्म व परी सेवुनी कनकगिरीग्राम विद्यार्णव तो केला. तरी ती विद्या कोण कैसे सकळ कळा श्लोक राशी भविष्योत्तर पुरणासी निरोपिती शिक्षितो या. श्लोक ब्रह्मज्ञान रसायन कविता वेदशास्त्र ज्योतिष तथा व्याकरण धनुर्धन जलतरंगता संगीत काव्य अकरावे. अश्वारोधन कोकणशास्त्र निपुण नाट्य तथा चार. चतुर्दश विद्याचा सागर पूर्णपणे भरलासे. टीका प्रथम सांगून ब्रह्मज्ञान स्वमुखी केल्या परायण विश्व आणि विश्वंभर दोन भावीचे ऐसा नुरविला. ती बहुत जे अर्थ प्रकार जीवजंतू चराचर तो एक्या मेळी सकळ विस्तार मीच ऐसे भाविले. कर्म सत्कर्मा राशी ना त्या नुरल्याची कोणीही बीजापुराशी वासना देऊनी योग फांसी कामनेती नुरवितो. येशा एकमेळे करून गोरक्ष झाला सनातन एक एवच सकळ ब्रह्मज्ञान उपदोषिली गुरुनाथे. मग पूर्णपणाचे पात्र होऊन वसुधे कल्प अव्यक्त भुवनी सर्व आत्मरूप माननी तत्वरूपी प्रगटले. या उपरी वाता कफहारक रसायन विद्या सकळिक किमया करणे धातू अनेक हातवटी सांगितली. कवित्व रसायन नवरस गणादी निरोपी दीर्घरस्व व्यग्र अर्थलिंग प्रकरणास व्यक्तात सांगितले. या उपरी वेदाध्ययन सूक्त ऋतूचे केला प्रवीण. दीर्घस्व छंदे निपुण स्वासी छंदी अवघे गुण पैकेला. ऋक अथर्वण यजुर्वेद सामवेदादी सांगून प्रसिद्ध अपरी विद्या ज्योतिषसिद्ध परिपूर्ण सांगितले. सरस्वत किरातकोश कौमुदी रघु हरिवंश पंचकाव्ये मीमांस साही शास्त्रे निवेदिली. यावरी धनुर्धन विद्या निपुण सकळ शास्त्री केला प्रवीण. ती सकळ अस्त्रे कोण कोण नामे तयांची एकी जय. वाताश्र आणि जलदाश्र उभी कामाश्र वाताकर्षण बळ स्वतंत्र पर्वतास्त्र सांगितले. वज्रास्त्र वासनशक्ती नागास्त्र खगेंद्र संजीवनती. ब्रह्मास्त्रादी निवारण शक्ती रुद्रास्त्र सांगितले. विरक्तास्त्र दानवास्त्र प्रवणास्त्र आणि कालास्त्र स्तवन महाकार्तिकास्त्र स्पर्श विभक्तास्त्र निवेदिले. यावरी शाबरी विद्या कवित्व प्रत्यक्ष करुणी सकळ दैवत तयांचा वरदाप आणि निश्चित गोरक्ष मौनी मिरविला. ती दैवते कोण कोण 52 वीर असती जाण. नरक कालिका मन्मद उत्तम महिषासुर आराधिला. झोटिंक वेताळ मारुती अष्टवीर भद्रपती मूर्तिमंती सीतापती वरद मौळी पर्षितसे. परम जादरी आलिंगून श्रीराम घेत चुंबन म्हणे होई सनातन कीर्तिध्वज मिरविजे. यावरी प्रत्यक्ष गजवदन तो ही उतरला सहस्रा किरण. गोरक्षात ते अंगी घेऊन वरद मौळी स्पर्शितसे. यावरी अष्टभैरव उग्र ही पातले तेथ समग्र. सिद्धभैरवादी काळभैरव सांग बाळभैरवादी पातले. वीरभैरवादी गणभैरव ईश्वर भैरव रुद्रभैरव भस्मभैरवादी महादेव अपर्णापती पातला. तेने घेऊन या अंकावरते मुख कुरवाळिले वरद हस्ते.
खेळता बाबर धावून येती तेती आशीर्वचन मुंडाच्या मुंड शंखिनी डंखिनी कुंडरंडा भालंडा यक्षिणी चंडावंडिका प्रत्यक्ष येऊनी वर गोरक्ष देखता त्या यावरी प्रगटुनी जलदैवत तेव्हा ते वर ओपिता कुमारी धनता नंदा विख्यात देखता त्या गोमठ्या लक्ष्मी प्रज्ञा बाला बगला नववी दैवत प्रत्यक्ष विमला ऐशा जलदैवता येऊनी तत्काला वर ओपिती बाळा ते यावरी प्रत्यक्ष अष्टसिद्धी होऊनी न वर ओपिती वरमादी अनिमा गरिमा विशाळ बुद्धी महिमा कामे पातले प्रतिमा प्राची वशित्वा सातवी देवी ती सिद्धी महादेवी सज्ज करुणी अश्रकार उभयवी अष्टसिद्धी तत्काळ त्या असो 52 वीरांसहित श्रीराम सूर्य झाला प्राप्त सर्वत्र ओपुनी मौळी हस्त विद्या करी ओपिती असो वर देऊनी सद्धी येसी सर्वत्र बंदिती मच्छिंद्रासी म्हणती महाराजा गोरक्षासी तपा लागी बैसवी तपी हो अनुष्ठान तेने बळ चढे पूर्ण मग ही विद्या तपोधन लखलखित मिरविल जैसे खडग शिकले होता मग भय काय ते शत्रू जिंकिता तेवी तो तपोबळ आराधिता सामर्थ्य सत्ता वाढेल ऐसे वदून सकळ देव पाहत झाले आपुलाले गाव राम सूर्यादी महादेव 52 वीरादे पै गेले यावरी यावरी इंद्र वरुण अश्विन गणगंधर्वादी पातले भुवनी वर देती तया लागुनी सकळ गेले स्वस्थाना या उपरी कोणे एके दिवशी गोरक्ष घोषित सद्धी येसी मंत्र संजीवनी पाठ मुखासी करीत बैसला होता तो जवळी नसता मच्छिंद्रनाथ बैसला होता एकांत तो गावची मुले खेळत खेळत तया ठाई पातली हाती कवळुनी कर्दन मगोळा मुले खेळती आपले मेळा तो गोरक्षापासी येऊनी आगळा बोलता बोलती सकळीक म्हणती गोरक्षा एक वचना आम्ही आणले भवत कर्दम तरी सकट करून दे उत्तम आम्हा लागी खेळावया एरू म्हणे शकट म्हणसी करू येत नाही निश्चयेसी येत असेल तुम्हा कोणासी तरी करून का घ्याना ऐसे एकता मुलांनी वचन करी कर्दम कवळून आपुलाले करून सकट रचिता चिखलाचा कर्दम चक्र काष्ट व्यक्त सकट केला यथास्थित वरी उदले कल्पनेत सकटा सारथी असावा म्हणून कर्दम येऊनी गोळा मुले रचिती कर्दम पुतुळा परी तो साधेना मुला सकळला मग गोरक्षाती विनविता म्हणती गोरक्षा आम्हा प्रति साह्य दे सकट सारथी आम्हा साधेना कर्दमनीती तरी तू करुणी देई का अगा तू सगळ मुलांचे गणे वयोवृद्ध अससी प्राज्ञी तरी आम्हासी सारथी करुणी तत्वर देई खेळावया ऐसे एकता मुलांचे वचन म्हणे कर्दमा आणून द्या ते तो करुण परे ही वासना भविष्या कारण गोरक्षा ते उदेली जैसे त्याचे पूर्ण नुक्रम तैसे बुद्धी येत घडोन जेवी बीज पेरिल्या समान तोची तरू हे लावे पहा मातेच्या वेदशी ध्रुव बैसला आढळ पासी तैसेची वासना लेशी शिरोधती उपमन्या की गांधारीचा होता अंत म्हणून पार्था सुचला अर्थ किंचन तो वायुसूत ध्वजस्तंभी मिरवला की सीता सतीच्या उद्देशी लंकेमी राहिले येऊनी विवशी तिने भक्षुनी दशा नासी राक्षस कुळी भक्षिले पहा अनुसर्ग कर्म कैसे त्याचे राक्षसी वंशलेशे चिरंजीव होऊन लंकाधीशे भोगी विभीषण तस्मात बोलावयाचे हेची कारण बुद्धी संचरे पूर्वकर्माप्रमाण
पुढे दया ते करभंजन येणार होते महाराजा. नवनारायण भंजन परम उदय पाठवणारा गहन नाम. म्हणून गोरक्षा इच्छा द्रुम चित्त धरेत उदेला. मग होती एवनी कर्दन गोळा रचत झाला उत्तम पुतुळा. परिरसने पाठ संजीवनी आगळा होत असे मंत्राचा. त्यात विष्णुर्वीर्य उपचार युमांडनी जल्पतस्मर एवंविंध संजीवनी मंत्र पाठ होता गोरक्षा. मुखी पाठ हस्ते पुतळा पूर्णपणी होता कर्दन गोळा. महाभागी भाग सबळा व्यक्त असे तत्वांचा. तेने करुणी पंचभूत दृश्यत्व पावले संजीवनी अर्थ. कर्मंजन ते संधित प्रेरक झाला जावित्वा. अस्थिमांस त्वचे सहित आकार दृश्य झाला त्यात. पुढे शब्द अननात अकस्मात उदय होता करी रुदन. ते पाहिले सकळ बाळांनी. मनती भूत आणिले गोरक्षांनी पळापळा येथुनिया. ऐसे बोलता एकमेकांत सकळ होऊनी भयभीत. सांडूनी खेळ सकळ अर्थ पळून गेले वात्रगती. हृदय दाटून भय कांपरा मुले कापती थरथरा. आरडत बरडत मच्छिंद्र आधारा पळून या पै गेली. एशा परी मुले भयग्रस्त ते पाहुनी मच्छिंद्रनाथ. मग पाचारुनी सकळ मुला ते आश्वासुनी तसे. म्हणे बाळा होय थरथराट कारे कापता सांगा वाट. एरी मुळा हुनी सकळ बोभाट मच्छिंद्रा ते निवेदिला. मग म्हणे करदमाचा शकट सारथी करवीत होते गोरक्षास हाती. तो बालक तत्वपानी भूतमती कर्दम लोपुनी संचरले. ते भूत अद्यापि आहे लहान परीक्षणिक होईल स्थूळ. वटपण आम्हा लागी करील भक्षण म्हणून या पळालो. परी आम्ही आलो येथे पळून मागून गोरक्षनाथ येत होता धावून. त्यासी भक्षले असेल भूताने यात संशय नसेची. मच्छिंद्र ऐसे ऐकून वारता शासंकित झाला चित्ता. चित्ती म्हणे मुले वार्ता सांगती काय ते नोहे. अवचोट भूत कैसे व्यापले ते पाहुनी बाळ भ्याले. तरी आता जाऊन नहिले गोचर करावे निजदृष्टी. मग आश्वासुनी सकळ मुला निकट बैसुनी या पुसे त्याला. कोणत्या ठाई संचार झाला भूतांचा तो मज सांग. एरी म्हणिता बावा एक भूत जेव्हा होते बाळक. आता थोर फोडून हाक बक्षिले आम्हा वाट तसे. मच्छिंद्र म्हणे मी असता तुम्हा भय नसे सर्वथा. चला जाऊ भूतासी आता शिक्षा करू आगळी. मुले म्हणती मच्छिंद्रनाथा म्हणे जाऊ नका तेथ. बालर्क किरण आहे भूत तुम्हा भक्षिल त्याची घेडी. मच्छिंद्र म्हणे दुरून दाखवा भूतांचा ठिकाण. मग बाळे अवश्य म्हणून दुरुनी ठाव दावित. या परी इकडे गोरक्षनाथ तोही पळाला होऊन भयग्रस्त. मुलांचे मंडळ सांडुळे एकांती लपोनिया बैसला. भूत ऐसे ऐकून मुले पळाले आरोळ्या देऊन. मनोची गेला होता पळून भूत भयकारोनिया. ठाई लक्षुनी परम एकांत बैसला होता शुचिष्मंत. परी हृदय धडधडीत अत्यंत भूत येईल म्हणून या. एरीकडे मच्छिंद्रा ते ठाय दाविले मुले समस्त. परी दूरची असती यत्किंचित निधन येत भयाने. जैसा राजभयाचा तरणी लखलखित विरवित असताव. आणि मग दुष्कृत चोर जारणी दर्शनार्थ ते न येती. की राम नाम बोधोत्तर असता भूत न ए समोर. की पियुषी विपदृष्टी व्यवहार कदा काळी चालेना. तन्याय मुले भिवून दुरुनी जावित मच्छिंद्र ठिकाण. म्हणती याचे ग्रामांतून भूत प्रकट झाले. मग त्या ग्रामांत मच्छिंद्रनाथ मुले दावित सदट जात. तो बाळ ताहा आरडत मही लागी उकिरडा. बालार्क किरणी तेज लकाकत मुखी टाहा टाहा वदत. ते पाहुनी मच्छिंद्रा ते करभंजन ओळखिले.
हृदयी धरुनी लवड सवडी बाळ उचलोनी घेतला आवडी. मग लगबगी गावांबाहेर अति तडी बाळासह पावला. ते सकळ मुले पाहून पळती झाली प्राण घेऊनी. म्हणे नाथानी भूत धरोनी आणले आता बरे नसे. आता त्या भूतास देईल सोडून मग ते आपुल्या पाठीसी लागून. एकासी बक्षील धरून ऐसे म्हणून पळता पडती उठून जाती. भये करुणी चांदीत धडती. हृदयी धडधडा अर्थार्थ चित्ती लपवणी या बैसला. एरीकडे बाळ घेऊन गोरक्ष पाहे मच्छिंद्र नंदन. सदनी सदनी हांक मारून गोरक्षा ते पुकारी. परी ज्या सदनी जाय जाती ते सदनीची मुले ओरडून उठती. आई आई बया बया म्हणती आणि कपळती पुढारा. परी सदनीचे जन नाता पुसती हटकून. भय काय दायळे मुलांकारण म्हणून ओरडून पळता ते. कोणाचे मुलं घेऊन फिरता तुम्ही सदनी सदनी. एरी म्हणे गोरक्ष नयन पाहे तेव्हा सांगेन. ऐसे बोलून पुढे जात तो पातला गोरक्ष होता जेथ. उभा राहुनी अंगणात गोरक्षा ते पाचारी. ऐकून श्री गुरुची वाणी गोरक्ष निघाला सदानातुनी. परी येतांचे बाळ पाहिला नयनी पुन्हा आरडून पळेतो. हा विषयार्थ पाहुणी नयन मच्छिंद्र विचारे आपुले मानी. गोरक्ष व्यापला भय करुणी बाळ येथे ठेवावे. मग स्वगिरींचे काढून वसन त्यावर निजविले बाळरत्न. मग त्या सदनी संचरून गोरक्षापासी पातला. जाता कवळूनी धरिले हृदयी म्हणे वारसी व्यर्थ भय प्रवाही. तू भूत नाहे मनुष्य देही कर भंजन उदेला. परितयाचे उदय राहाटी सांगा जाहली निर्भय पोटी. एरी म्हणे मुलांसाठी खेळत होतो महाराजा. हाती घेऊन कर्दन गोळा पूर्णपणे रचला पुतळा. परी नेनो कैशी झाली कळा भूत त्याचे संचारले. लोपुनी सकळ कर्दमनीती दिसू लागली मानवा प्रती. तेने भय व्यापुलीचे ती पळालो मी मुलांसह. यावरी मच्छिंद्र बोले वाणी तू ते सांगितली संजीवनी. तो मंत्र घोकित क्षणी करीत होतास काय तू. एरी म्हणे आज्ञा तुमची भंगली नाही शपथ पायांची. खेळता वाणी मंत्राची सांडिली नाही महाराजा. कर्दम पुतळा करिता होती मंत्री परिमंत्र सांडिला नाही उक्ती. चुकलो नाही शिक्षे हाती ओपू नका गुरुनाथा. ऐसे एकता गोरक्षवाणी मच्छिंद्र तोषला आपुले मानी. म्हणे बाबरी केलात करणी उठ आता वेगेसी. मुख कवळूनी चुंबन घेत हास्य मानून कुरवाळीत. म्हणे होई आता स्वस्थ चाल वेगी पाडसा. एरी म्हणी गुरुनाथा तुम्ही आणले आहे भूता. हे पाहून खाईल प्रांजळ आता बाहेर येऊ नका जी. मच्छिंद्र म्हणे एकमात हे बाळ नसे रे भूत. तुवा गोकोनी संजीवनीत मनुष्य पुतळा तो झाला. जैसे गौरव किरडास्थान बाळ झालासी उत्पन्न. त्याच नित्य खेळता कर्दम बाळ उदयाते आले हे. ऐसे एकता गुरु गोष्टी म्हणे भूत नोहे तपो जेठी. मच्छिंद्र म्हणे भय पोटी सांडी मनुष्य ते ऐसे. ऐसे एकुणी प्रांजळ मत मग गुरुचा धरुनी हात. बाळ होते चिरपदरात तया पासी पातले. बाल उचलून मच्छिंद्रनाथ आपला शिबिर घेऊन या जात. गोदूध आणून पान त्वरित ते बाळ कापै केले. यावरी वसन झोळी करून अंत घातला गहिनी नंदन. यावरी तया गावीचे जन शिबिरापाशी पातले. नाथ चरणी अर्पुनी माथा पुसती हे नाथ समर्था. बाळ कोणाचे हलविता श्रवण करू इच्छितो. मग झाला वृत्तांत मच्छिंद्रनाथ तया ग्रामस्थ निवेदित. तो ऐकूनी सकळ वृत्तांत आश्चर्य करीत क्षणोक्षणी. म्हणे धन्य धन्य संजीवनी हा कलित उदेल उशना मुनी. परी त्याही प्रत्यक्ष सर्व गुणी नाथ मच्छिंद्र पाटतो. पहा पहा हा गुरु दैत्य
शरीरा सावध करीत परी त्या म्हणाया जड देहस्थ जीवदशा व्यापित असे तरी तैसा नोहे मच्छिंद्रनाथ कर्दम पुतळा केला जिवंत तस्मात शुक्र तो त्या तुलनेत सहस्राभागी दिसेना तरी उष्णा न म्हणू संमती द्वितीय ब्रह्मा पातलक्षिती तिही संमत गौणचित्ती मच्छिंद्र भाग्य दिसत असे पहा विधी राज उत्पन्न करी जागा सहज तरी मूळ त्यांत असे बीजा समान रुख होय यावरी आणिक दुसरा अर्थ विधी स्वयंगे उत्पत्ती करीत तैसा नोहे मच्छिंद्रनाथ शिष्या हाती करविला महाबीजाविना जाण कर्दमी केला मनुष्य उत्पन्न तस्मात धन्य विधी होऊन मच्छिंद्रनाथ मिरविला ऐसे परस्परे भाषण करिता गावांचे सकळ जन यावरी बोलिता नाथा कारण नाथा निकट बैसोनिया म्हणती महाराजा प्रताप तरणी बाळाचे कष्ट करू जाणे जननी ती तो बाळका न दिसे करणी गैविनंदन हा असे पहा बाळाचे कष्ट उत्कृष्ट पुरुष होईना तर ते नाथ श्रेष्ठ तरी यासी धर्म न जननी वरिष्ठ करून द्यावे महाराजा तिथे बाळक करी अर्पण करील यांचे संगोपन तुम्हाला लागी कष्ट दारुण होणार नाही तर महाराजा ऐसी एकता जगाची वाणी मान तुकावे मच्छिंद्र मुनी म्हणे बा ते धर्म जननी कोण ती करावी महाराजा ऐसे बोलता मच्छिंद्रनाथ विचार करीतात ग्रामस्थ तो ग्रामा माझी विप्रग्रहात मधुनामा नांदत असे तयांची कांता लावण्याख्यानी पतिव्रता धर्मपत्नी सत्य संचिती सर्वज्ञानी ज्ञान सकळा पयसे नामे कौतुका असे गंगा निर्मळपणी असे अभंगा पती सेवे अंतरंगा जगा माझी मिरविली उदरी नाही संतती तेने विव्हाळ प्रेमचित्ती संतती विन कामगती संसार ते वदना सदा वाटे हुर हुर लोकांचे पाहुणी किशोर चित्ती पाहुणी चित्ती गहीर शाशंकित होता ती नाना यत्न संततीसाठी करून बैसले होते जेठी उपाय न चाले परम कष्टी जाता माझी मिरविला ऐसे असता उभय जन तो दैवे उदेल मांदुसा कारण ग्रामस्थां करी तयांचे स्मरण अकस्मात पै झाले जैसा द्रोणाचे विषम काळ निवटा वया उदेला उत्तम वेळ सहज खेळी गांधारी बाळ विटिकून पात पाडी एला की रत्नांची होणे उत्पत्ती म्हणून निवेदन देवदानव मती अब्धी मंथनी उदेली चित्ती एक भावे करुणिया तन्याय मधु विप्राचे दैव उदले जनमुखे साचे म्हणून स्मरण निघाले त्याचे मान्य पडले सर्वासी मग मच्छिंद्रनाथ विनवनी करुण म्हणती महाराजा मधु ब्राह्मण तयांची कांता परम सुगण ज्ञान काळ असे की तो विपुनी बाळ गोमट ते तिचे होईल पूर्ण शेवट पुत्रा स्त्रिया परम अनिष्ट दिवस असती महाराजा ऐसे एकूण मच्छिंद्रवाणी लावण्य राशी सद्गुणवार्य जगासी नाथ पाहताच ते चित्तासी ओळखिले हृदयात ते मनात म्हणे मच्छिंद्रनाथ उत्तम जागी दिसून येत सकळ जन मान देत तस्मात श्रेष्ठ आता हे तो जगा माझी आहे भला तो तैसाची परलोक ठेला जो जगी जाय मानवला परलोकी मानवला तोची एक
आणि की भविष्य अवश्य जाण अर्थी करीन गमन. मग कौतुकात्रे जवळ येऊन बाळ ओटी पोट ओपितसे. म्हणे माय ओ माय एक, हा बाळ आहे वरदायक. नवनारायणातील एक, करभंजन मिरवला. याचे होता संगोपन, फेडील दृष्टांचे पारण. जगा माझी स्थूलवट मान, पुत्र तुझा मिरवेल हा. मनसीला हा होईल कैसा, तरी कीर्तिध्वज मित्र तैसा. की देवीचा हरी जैसा, वंद असे जगाते. माय मी काय सांगू गहन, या बाळाचे चांगुलपण. मूर्तिमंत याचे सेवे कारण, कैलासपती उतरेल ग. तयाची निवटुनी अज्ञानराशी, हा अनुग्रह होईल तयासी. आणूनी ठेविला निवृत्तीपदासी, निवृत्ती नामे मिरवुनी. म्हणे हा आवोनी संभवला, जगा माझी सहज गे मिरवला. परी अति शहाणी नाम याला, गहिने ऐसे देई का. यावरी अनेक सांगता तुझसी, आम्ही जातो तीर्थस्नानासी. उपरी फिरोनी 12 वर्षी, गोरक्ष बाळ येईल गे. तो याते अनुग्रह देऊन, माय गे करील सनातन. परी तू आता जीविक लावून, संगोपन करी याचे. यावरी बोले कौतुके सती, की महाराजा योगमूर्ती. बाळ ओपिले माझे हाती, परी संशय एक असे. तुम्ही 12 वर्षा आला परतोन, बाळ न्याल की मजपासून. मग कैसे जननीपण, जगा माझी मिरवावे. मग केल्या कष्टाचे आचरण, मज मिरवेल की भाडा इतपण. तरी प्रांजळपणी आत्तांची वचन, मज प्रती सांगिजे. पहा पहा की अशा बद्ध, सकळ जग असे प्रसिद्ध. तरी इच्छा प्रांजळ शुद्ध बुद्ध, एक भागी लावाजी. तुम्हा आशा असेल याची, तरी तैशीच गोष्टी एक सांगायाची. मग नाथ गोष्टी एकूणी तिची, प्रांजळ वचन बोलतसे. माये संशय सांडुनी मनी, बाळ न्यावे आपुले सदनी. माझी आशा बाळा लागुनी, गुंतत नाही जननीये. तरी तुझा लाभ सुत, प्रांजळपणी मिरव जगात. तू माया हा सूत, लोका माझी बोलतील. मी आणि माझा शिष्य, गुंतणार नाही हा आशेस. हा बाळ तुम्हास लखलखीत बोलतो. परी गोरक्ष अनुग्रह देईल यासी, पुढे जाईल तीर्थस्नानासी. तू सांभाळ तुझा पासी, चिरंजीव असो हा. ऐसे बोलूने ग्रामस्था ते, शपथपूर्वक साक्ष सहित. निर्मळपणी करुणी चित्त, कौतुक संदनी बोलवी. मंत्रे चर्चून विभूती माळा, मोहनास्त्र भातले गळा. कौतुके स्पर्शित हृदय कमळा. पयोधरी पय दाटतसे. मग ते बाळ लाओनी स्तनी, गावीच्या अनुनी सुवासिनी. पालकांतर घातले प्रेमा मे करुणी, गहनी नाम स्थापिले. यावरी मच्छिंद्र काही दिवस, तया ग्रामी करुणी वास. मग सवे घेऊनी गोरक्षास, तीर्थस्नान चालिला. पुसुनी सकळ ग्रामस्थांसी, निगता झाला गैरवेसी. मार्ग लक्षुनी तीर्थस्नानासी, बद्रिकाश्रमी जातसे. परी मार्गे चालता वाटोवाट, श्री गोरक्षाची ठेवणी पाठ. कार्यरूपी कार्य करुणी अलोट, परीक्षेत पाहतसे. नंतर ते पाहता परी विषम अशी, विषम दिसती सर्व कार्यासी. मग मच्छिंद्र विचार करी मानसी, तप पूर्ण नसे या. मुळीच पदरी पैसा नसता, की दान मिरवी दांभिका व्ययसा. तेवी मंत्र हेतू तपोलेशा विना
विषम आहे हा. तरी आता बदरिकाश्रमी बद्रिकेदार उभा स्वामी, तया हाती गोरक्ष ओपुनी तया लागी रुजवावा. ऐसा विचार करुनी चित्ती उभयंता हिंडले नाना तीर्थी. मग लक्षुनी हिमाचल मार्गाप्रती बद्रिकाश्रमाते पै गेले. परी तेथील कथन पुढील अध्यायी होईल श्रवण. अर्थ धरुनी अपूर्ण स्वीकार करावा श्रोत्यांनी. तुम्ही विचक्षण श्रोते संत, सदा तुमचा धुंडी सूत. सेवे लागी अर्थी प्राणांत ग्रंथ आदरी मिरवितसे. तुमच्या कृपे लावणी भूषण नरहरी वंश पूर्ण. कवी मालू धुंडीनंदन संतगणी मिरवला. स्वस्ती श्री भक्ती कथा सार, संमत गोरक्ष काव्य किमयागार. सदा परिसोत भाविक चतुर, दशमाध्याय गोड हा. अध्याय 10 श्री कृष्णार्पणमस्तु. नवनाथ भक्ती सार दशमाध्याय समाप्त.